औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी लोकांमध्ये असलेली तीव्र भावना ही स्वाभाविक असून नागपूरमध्ये त्यासाठीच आंदोलन करण्यात आलं। मात्र त्यानंतर संध्याकाळी महाल परिसरात झालेला हिंसाचार असमर्थनीय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा निषेध केला। औरंगजेबाच्या इतिहासातील क्रौर्याबाबत लोकांमध्ये असलेल्या तीव्र भावनेचा विचार झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी विधिमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली। औरंगजेबासारख्या क्रूर राज्यकर्त्यांचं समर्थन करता येईल का असा सवाल त्यांनी केला। नागपुरात दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला। त्या समाजकंटकांना खरं म्हणजे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात। त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आग विझवायला गेली, त्या फायर ब्रिगेडची गाडी तोडून जाळून टाकली, पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला केला। खऱ्या अर्थाने हा जो काही समाजकंटकांनी केलेला भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध मी करतोच, परंतु या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस रात्रंदिवस करतात। त्यांच्यावर हल्ला करणं, त्यांना जखमी करणं, DCP लेवलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस करतील। गृह विभाग, आमचे मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि म्हणूनच नागपूर हे शांतताप्रिय जिल्हा आहे, शहर आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं जाणीवपूर्वक दंगल घडवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, द्वेष पसरवण्याचं काम जे कोणी समाजकंटक करतील त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांची गय केली जाणार नाही।